कला दर्पण न्यूज। महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत हुपरी शहरासाठी मंजूर झालेल्या सुमारे 46 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेतील कथित अनियमितता आणि विलंबाच्या निषेधार्थ अखिल भारत हिंदू महासभा शहर हुपरी यांच्या वतीने सोमवार 6 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता हुपरी नगर परिषद कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण आंदोलनास सुरुवात करण्यात आली। या आंदोलनामुळे शहरातील राजकीय व प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून नागरिकांचंही लक्ष या प्रकरणाकडे लागलं। हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की सुमारे 46 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला वर्क ऑर्डर देऊन जवळपास 5 महिने उलटूनही प्रत्यक्ष कामाची गती अत्यंत मंद आहे। 18 महिन्यांच्या मुदतीच्या या प्रकल्पातील सुरुवातीचे महत्त्वाचे महिने प्रशासन व ठेकेदारांच्या प्रक्रियेतच वाया गेल्याचा आरोप करण्यात आला। याशिवाय कामाची ठोस प्रगती नसतानाही प्रकल्पाला 1 वर्षाची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव पुढे आल्याने संशय अधिक गडद झाला। या निर्णयामागे नेमके कोणाचे हितसंबंध आहेत असा सवालही आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला। पाणीपुरवठा योजनेत 6 केजी व 4 केजी क्षमतेच्या पाईपच्या वापराबाबत तांत्रिक गोंधळ तसेच हायड्रॉलिक टेस्टिंग न करता पाईपलाईनला व्हॉल्व्ह कनेक्शन जोडलं जात असल्याच्या तक्रारी पुढे येत असल्याचा आरोपही करण्यात आला। त्यामुळे भविष्यात शहराच्या पाणीपुरवठ्यावर व गुणवत्तेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आंदोलनकर्त्यांनी या संपूर्ण योजनेची उच्चस्तरीय चौकशी, प्रकल्पाचे थर्ड पार्टी ऑडिट आणि गुणवत्ता तपासणीचा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी केली। तसेच या प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून काम करणाऱ्या द निसर्ग कन्सल्टन्सी व संबंधित सल्लागार समितीच्या कामकाजाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान हुपरी शहरातील विविध सामाजिक संघटना, व्यापारी संघटना तसेच अनेक नागरिकांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला। पाणी पुरवठा हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत अत्यंत महत्त्वाचा विषय असल्यामुळे या प्रकरणाची पारदर्शक चौकशी होणं गरजेचं असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं। विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून या लढ्यात सोबत राहण्याची ग्वाही दिली। दरम्यान हुपरी शहरातील नागरिकांना दर्जेदार व शाश्वत पाणी पुरवठा मिळावा यासाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा अखिल भारत हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला। आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील असंही त्यांनी स्पष्ट केलं। या आंदोलनात उपजिल्हा प्रमुख रमेश भोरे, शहर प्रमुख संजय पाटील, सचिन सादळे, उमेश लोंढे, निळकंठ माने, राजेंद्र उगळे, सूर्यकांत रावण, भरत मेथे, नितीन काकडे, विक्रम सावंत, सागर शिंदे, संतोष परीड, बबलू मुधाळे, सुहास माळी, दादासो कामते, भरत देसाई, संदीप भंडारे, निलेश कदम, सचिन माळी, शुभम पांढरबळे, योगेश पाटील, उमेश लोंढे, अक्षय चौगले, ओंकार जांभळे, सखाराम उधाळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। सध्या या आंदोलनामुळे हुपरी नगर परिषद प्रशासनावर दबाव वाढला असून पुढील काळात शासन किंवा संबंधित विभाग या प्रकरणात काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.